रामकृष्ण श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत। चातुर्मासानिमित्त चालू असलेली आपली चिंतन सेवा नाथांचा हरिपाठ, नाथांच्या हरिपाठावरची चिंतन सेवा आजचा भाग 15वा आणि अभंग 11वा। नाथांच्या हरिपाठातील 11वा अभंग, ज्या अभंगावर आपल्याला चिंतन करायचं आहे तो अभंग आपल्या समोर ठेवतो आणि मग चिंतन सुरुवात करतो। अभंग थोडा कठीण आहे, वेदांताचं वर्णन करणार आहे, पण आपल्याला जसं सोप्या भाषेत चिंतन करता येईल तसं आपण करण्याचा प्रयत्न करू। अभंग असा आहे 11वा अभंग। सत्पदते ब्रह्म चित्पदते माया, आनंदपदी जया म्हणती हरी। सत्पद निर्गुण चित्पद सगुण, सगुण निर्गुण हरी पाई। तत्सधी ते ऐसे पैल वस्तुवरी, गीते माझी हरी बोली येले। हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, अभिमानयासी अभिमानियासी गर्भवासी। अस्ति भाती प्रिय ऐसे पदे तिन्ही, एका जनार्दनी तेची झाली। हरिमुखे गाता हारपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता जन्म घेणे। असा हा नाथांच्या हरिपाठातला 11व्या क्रमांकाचा अभंग। आपल्याला माहिती आहे, मुळात हरिपाठ हा, हरिपाठामध्ये पुन्हा 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 नाथ महाराज आपल्याला हरिभक्तीकडे आकर्षित करतात। भगवंताची भक्ती कशी करावी, भाव कसा निर्माण झाला पाहिजे, भगवंताचं नाव कसं घ्यायचं, भगवंताच्या नामाचं महात्म्य काय आहे हे आतापर्यंत सांगत आले। याचा आपण विचार अनेक अभंगामध्ये आतापर्यंत केला। पण ज्याचं नाव घ्यायचं आहे, ज्याचं भजन करायचं आहे, ज्याची भक्ती करायची आहे, तो नेमका आहे तरी कोण, ते उपास्य काय आहे, आपलं उपास्य दैवत आपल्याला माहिती असावं की नाही। जसं आपण बरेचदा म्हणतो ना, आमचे कुलस्वामींनी, आमचं कुलदैवत कुठलं आहे हो, आम्हाला माहिती नाही। मग आजोबाला विचारायचं, आपल्या नात्यातल्या पात्यातला विचारून मग ते कुलदेवता आपण करत असतो, नाही का। तसं याचे एवढे दिवस याचं वर्णन झालं, याची भक्ती करायची, याची भजन करत, नेमका तो आहे तरी कोण, अशा या उपास्याचं वर्णन या अभंगातून नाथराय करतात। परंतु जसं मी सांगून गेलो, थोडं कठीण आहे, वेदांताचा विषय थोडा यामध्ये आल्याचं आपल्याला दिसतं। नाथराय अभंगातून भगवंताचं वर्णन करतात, भगवंताची ओळख करून देतात, भगवंताचं लक्षण या ठिकाणी सांगतात। शास्त्रकारांनी 2 प्रकारची लक्षणं सांगितली। मी आता जेवढं सोपं करता येईल तेवढं सोपं करण्याचा प्रयत्न करतो। थोडं चिंतन कठीण जरी वाटलं तरी मी त्यातल्या त्यात सोपं करण्याचा प्रयत्न करणार आहे। 2 प्रकारची लक्षणं आपल्याला करता येईल, एक तटस्थ लक्षण आहे आणि एक स्वरूप लक्षण आहे। असं आहे महाराज, एखाद्याने आपल्याला विचारलं का हो अमक्याचं घर कुठलं आहे, गावात खेड्यागावात चालते, आता अलीकडे तर काय फ्लॅट सिस्टीम आणि नंबर वगैरे सर्व दिले, गुगल मॅपवर टाकले की सर्व मिळते, काही आवश्यकता नाही। पण तुम्ही जुनी गोष्ट सांगतो खेड्यापाड्यातील, का हो सदाशिवरावांचं घर कुठे आहे हो, तर दुरून एखादी दाखवलं, ते बघा तो पक्षी बसला आहे ना, ते घर सदाशिवरावांचं आहे। आता पक्षी बसला आहे ते घर सदाशिवरावांचं आहे, हे जे लक्षणाने या घराचं ज्ञान करून दिलं, याला तटस्थ लक्षण असं म्हणावं। कारण त्याचं कारण असं आहे, हा पक्षी नेहमीसाठी त्या घरावर राहिलेच असं आहे का, नव्हे नव्हे, आपण जाईपर्यंत कदाचित तो उडून जाईल, पण दाखवलाय ना पक्षी बसलाय म्हणजे लक्षात, हा इथे पक्षी बसला होता। पण तो कधी, आता पुरता, 4 वर्षांनी आल्यावर पक्षी राहील का, दिसेल का पक्षी। तसं हे तटस्थ लक्षण आहे। आणि मग स्वरूप लक्षण, जसं मी दुसरं सांगितलं, स्वरूप लक्षणाचा विचार करताना गुरुनाम गुरु प्रातस्मरणीय दुंडा महाराजांनी आपल्या हरिपाठ विवरण ग्रंथामध्ये महाराज सुंदर असं वर्णन केलं। सुंदर त्याचा या अभंगाचं चिंतन मुळात आपण त्यातूनच वाचलं पाहिजे। महाराज म्हणतात, स्वरूप लक्षणाचा विचार करत असताना आजूबाजूला घर आहे, पण याचं सदाशिवरावांचं जे घर विचारलं ना, ते घर कुठे आहे म्हटल्यावर ते बघा, ते घर कुठलं घर, ते 3 मजली आहे ना ते घर, बाकी घर सर्व
एक मजली आहे आणि हे 3 मजली आहे. 3 मजली घर आहे, स्वरूप लक्षण आहे. त्या घराचं स्वरूप सांगितलं गेलं. तसं वेदाने, श्रुतीने, शास्त्राने भगवंताचं तटस्थ लक्षण सांगितलं आणि भगवंताचं स्वरूप लक्षण सुद्धा सांगितलं. तटस्थ लक्षण सांगत असताना वेद, श्रुती, शास्त्र सर्व सांगतात की ज्याने हे जगत निर्माण केलं, ज्याने हे विश्व निर्मिले, ज्याने हे विश्व निर्मिले, ज्याने हे जगत निर्माण केले, हा जगत कारण म्हणजे जनी मनी अवघा देव, हा जगत म्हणजेच देव आहे. याला तटस्थ लक्षण असं म्हणा. का हो? पण हे जग राहते तसं आहे काय? जग सुद्धा प्रलय होते महाराज. हे जग सुद्धा नाश पावते. आणि मग जग जर नाश पावते तर मग याचं स्वरूप लक्षण काय? मग स्वरूप लक्षणाचा विचार करत असताना महाराज आपल्याला माहिती आहे, स्वरूप लक्षणाचा विचार करत असताना दोन जगताचा निर्माण करता आहे, तो या जगतापेक्षा वेगळा आहे, याला म्हणायचं स्वरूप लक्षण. आणखी थोडं सांगतो बघा. मडक आहे, मडकं, माठ, रांजण काय म्हणतो आपण, मातीचे जे भांडे आहेत. कोणी माठ म्हणत असेल, कोणी रांजण म्हणत असेल, कोणी मडकं म्हणत असेल, कोणी घागर म्हणत असेल, काय म्हणत असेल ते मातीचं आहे. बरोबर आहे. आता घागर हे काय हो? घागर कशाची बनली आहे? मातीची बनली आहे. म्हणजे मातीच आहे ना, तो मातीच आहे. पण मोठी छोटी असली घागर आहे, मोठी असली माठ आहे, तरी मुळात ते त्या ठिकाणी मातीच आहे. मग घागर ही स्वरूप लक्षण आहे की तटस्थ लक्षण आहे? घागर हे तटस्थ लक्षण आहे, पण त्याचं मूळ स्वरूप महाराज, स्वरूप काय? माती आहे. तेव्हा या अभंगातून महाराजांनी वेदशास्त्र श्रुतीने जे सांगितलं तेच ब्रह्माचं स्वरूप, भगवंताचं स्वरूप या अभंगामध्ये सांगितलं. पहिल्या चरणामध्ये नाथराय सांगतात, सत्पदते ब्रह्म चित्पदते माया आनंदपदी जया म्हणती हरी. भगवान सत्पद म्हणजे तो कालही होता, आजही आहे, उद्याही राहील, असा सत असलेला सत्पदते ब्रह्म. असं जे सत आहे महाराज, जे पूर्वीही होतं, आजही आहे, उद्याही राहील, याला सतच म्हणा. आणि ते ब्रह्म आहे, सत्पदते ब्रह्म. आणि का हो महाराज? आणि पुढे महाराज म्हणतात चित्पदते माया. चित्पद म्हणजे चित्पद म्हणजे जे ज्ञान ज्या गोष्टीचं होत मला. हे बघा, हे झाड आहे, हे घर आहे, हा फोटो आहे, हा माईक आहे, हा लाईट आहे, हे जे ज्ञान होतं ना, ज्याचं असं ज्ञान होते त्याला माया असं म्हणा. ब्रह्म सत्य आहे, पण ज्याचं ज्ञान होते ते सत्य आहे का? हा लाईट सत्य आहे का? हा उद्या फुटू शकतो की नाही? हे घर सत्य आहे का? उद्या पडू शकते की नाही? चित्पदते माया, सत्पदते ब्रह्म, चित्पदते माया. का हो? आणि उत्तरार्धात काय म्हटलं? आनंदपदी जया म्हणती हरी. आणि जे आनंद स्वरूप आहे ते आनंद पदी जया म्हणती हरी, ज्याच्या ठाई आनंद आहे. सुखवशे तुझे पायी मद ठेवी तैशे राही. म्हणजे आनंद ज्याच्या पायी आहे, आनंद स्वरूप जे आहे ते हरिरूप आहे. म्हणजे सत्पदते ब्रह्म, चित्पदते माया, आनंदपदी जया म्हणती हरी. का हो? वेदशास्त्र, पुराण, संत, वाङ्मय सर्व ठिकाणी आम्हाला सांगतात भगवान सच्चिदानंद रूप आहे. आणि मग भगवान जर सच्चिदानंद रूप आहे तर तुम्ही तर म्हणतात सत्पद हे ब्रह्म आणि चित्पद हे माया. तुम्ही तर 3 भाग केले. याचं ही चिंतन आहे महाराज. गंमत अशी आहे, या अभंगातून महाराज आपल्याला सांगतात सत्पदते ब्रह्म, चित्पदते माया, आनंदपदी जया म्हणती हरी. सत हे ब्रह्म आहे, चित हे माया आहे, आणि आनंद स्वरूप जे आहे तो हरी आहे, म्हणजे आमचा भगवान आहे. का हो? अनेक ठिकाणी वर्णन आलं ना, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, जे काणीच ध्येय योगियांचे, योगियांचं निज ध्येय असलेलं आनंद स्वरूप,
सुखरूप असलेलं स्वरूप कोणतं आहे तर ते माझ्या हरीच आहे. महाराज सुद्धा म्हणतात ना, सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तू. म्हणजे सुखरूप आनंद स्वरूप विटेवरी उभा आनंदाचा स्कंद, तुका नाचे छंदे नाम घोष. हे कित्येक प्रमाणाने आपल्याला सांगता येईल. हा आनंद स्वरूप भगवान आहे. तेच नाथरा या ठिकाणी सांगतात, आनंद पदी जया म्हणती हरी. का हो महाराज, मग तुम्ही जे म्हणताय मग हे सच्चित आनंद याचं काय, आम्ही काय विचार काय लावायचा? महाराज म्हणतात, एक सांगू तुम्हाला, सच्चित आनंद जे सांगितलं ते चुकीचं आहे असं नाही. सत्पद जे म्हटलं मी ब्रह्म आहे, चितपद जे माया आहे म्हटलं, आणि आनंद जे हरी आहे म्हटलं ना, ते बरोबर आहे. म्हणजे मग चितपद माया आहे म्हणजे मग ते ब्रह्म नाही ना. महाराज म्हणतात, अरे तसं समजू नका. म्हणून महाराजांनी दुसऱ्या त्यांना सांगितलं, सत्पद निर्गुण चितपद सगुण, सत्पद निर्गुण चितपद सगुण, सत्पद निर्गुण चितपद सगुण, सगुण निर्गुण हरीचे पायी. सत्पद निर्गुण आहे, जे सत्स्वरूपाचं ज्ञान सांगितलं महाराज ते निर्गुण आहे, ते ब्रह्म निर्गुण आहे. चितपद ते माया जे आहे ते जे म्हटलं सत्पद निर्गुण चितपद सगुण, हे ब्रह्म या मायेला, मायेच्या उपाधीनं त्या ठिकाणी सगुण स्वरूपाला आलं. आणि म्हणून चितपद ते माया जे आहे ते सत्पद निर्गुण चितपद सगुण, चितपद सगुण आहे. म्हणजे हे जे निरवयव असलेलं ब्रह्म, निरतिशय असलेलं ब्रह्म, नाव रूप नसलेलं ब्रह्म, हे मायेच्या उपादानाने, मायेच्या उपाधीने त्या ठिकाणी सगुण स्वरूपाला प्राप्त झालं. आणि मग ते राम बनलं, ते कृष्ण बनलं, ते विठ्ठल बनलं. आपल्याला माहिती आहे ना, नाही रूप वर्ण गुण तेथे असा भगवान आहे ना. तो ब्रह्म आहे, तो निर्गुण आहे. तरी यशोदेच्या घरी खेळतोय तो कोण आहे? मग तोही तो ब्रह्मच आहे ना. त्यांनी ब्रह्मादिकाला वेट लावलं. योग्यांचे निज ध्यान जे आहे, जे ब्रह्म आहे ते ब्रह्म सगुण स्वरूपाला आलं. म्हणून महाराज म्हणतात, सत्पद निर्गुण चितपद सगुण. का हो, मग आता हे आम्हाला कळलं, चितपद काय सगुण आहे, सत्पद काय निर्गुण आहे. मग तुम्ही तिसऱ्यात सांगितलं होतं ना, आनंद स्वरूप हरी, ते काय आहे? महाराज म्हणतात, सत्पद निर्गुण चितपद सगुण. हे सगुण निर्गुण सर्व जे आहे ना, हे सगुण निर्गुण हरीचे ठाई, सगुण निर्गुण हरी ठाई. सत्पद निर्गुण चितपद सगुण, सगुण निर्गुण हरी ठाई. आणि सगुण आणि निर्गुण हे सर्व त्या हरीच्या ठाई आहे. महाराज म्हणतात ना, सगुण निर्गुण, माऊलींचा पण अभंग आहे ना महाराज, जर सगुण म्हणू की निर्गुण रे, नाही का, तू सगुण आहे की निर्गुण आहे याचा विचार करत असताना माऊली म्हणतात, तू सगुणही आहे आणि तू निर्गुणही आहे. काय सत्पद ते ब्रह्म झालं, सत्पद निर्गुण झालं, त्या ठिकाणी चितपद सगुण झालं, आणि सगुण निर्गुण हे दोन्ही एक आहे असं आपल्याला संत महात्मे सांगतात. संत महात्मे नेहमी सांगतात, सगुण आणि निर्गुणाचा वाद करू नका. ते ब्रह्म आहे ना, ते ब्रह्मच विटेवर आलाय. जे ते ब्रह्म आहे ते विटेवर आलं, आणि ते विटेवर सगुण रूपाने उभं झालं. त्यालाच म्हणायचं सगुण निर्गुण हरीचे ठाई. बरं, हे कोणी सांगितलं? महाराज म्हणतात, भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये मला वाटते 23वा श्लोक बघा ना. तसरी ते ऐशे पहिलं वस्तूवरी, गीते माझी हरी बोलिली, गीते माझी हरी बोलिली, गीते माझी हरी बोलिली. का हो, सगुण निर्गुण बापरक मालेवरू, सगुण निर्गुण रूप विटेवरी दावली खुन. याचा अर्थ भगवान सगुणही आहे आणि निर्गुणही आहे असा हरी विटेवर उभा आहे. महाराज म्हणतात, का हो, तो सगुण आहे निर्गुण आहे. तत्सरिते त्यांनी तत् आणि सत सांगितलं आहे. कशात सांगितलं महाराज? गीतेत सांगितलं. महाराज म्हणतात, तत्सरिते ऐशे
पहिल्या वस्तुवरी गीते माझी हरी बोलिले. गीतेच्या श्रीमद भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायातील 23व्या श्लोकावर महाराज सांगतात, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधस्मृतः. परब्रह्माचा वेदामध्ये ओम तत्सत असा त्रिविध स्वरूपाचा निर्देश केला आहे. आणि मग माऊलींनी त्यावर भरपूर काही ओव्या केल्या आहेत. ते मुळातच पाहणं योग्य राहील. मी का सांगतोय, भगवंताने गीतेमध्ये सुद्धा सगुण निर्गुणाचा विषय त्या ठिकाणी मांडला, सांगितला. सत्पद चित्पद हा विषय सुद्धा आपल्याला तिथून जाणता येईल, ऐकता येईल, वाचता येईल. आनंद स्वरूप परमात्मा कसा आहे ही आपल्याला संत वाङ्मयामधून वेळोवेळी आपल्याला ते दिसतं. मग असं भगवंतानी गीतेमध्ये सांगितलं, तत्सदिति पहिल्या वस्तुवरी गीते माझी हरी बोलिले. आणि असा भगवंत का हो, असा भगवंत मिळेल कसा, मग सांगा ना. कुणाला मिळेल, कसा मिळेल? महाराज म्हणतात मिळेल ना, खूप कठीण आहे असं नाही. त्याच्यासाठी काही तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील असं नाही. कष्ट तर करावेच लागतील ना, कष्ट करावे लागतील. अहो ज्ञानाने भगवंत प्राप्त होतो ना. ज्ञानाशिवाय भगवान दिसत नाही, ज्ञानाशिवाय ब्रह्म कळत नाही. मग ज्ञानाशिवाय सत्पद ब्रह्म कळत नाही. आणि ज्ञानासाठी काय लागते? विवेक लागते, वैराग्य लागते. आणि विवेक आणि वैराग्याने ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते ब्रह्म कळते. हे खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. मग महाराज म्हणतात हे कठीण आहे ना, तुला हे जमणार नाही का? काळजी करू नको, तू भोळा आहे. तुला एवढं संस्कृत कळणार नाही, वेद कळणार नाही, शास्त्र कळणार नाही. काळजी करायचं कारण नाही. कारण नाथराय म्हणतात तू भोळा असशील, तू साधा असशील, तू भाविक असशील, तू शिकलेला नसशील, शिकलेला असशील, तुला वेद समजत असेल, समजत नसेल, तुला अर्थ कळत असेल, कळत नसेल, पण तरीही तुला हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी. भोळ्या भाविकाशी म्हणजे साध्या सुध्या लोकांना सुद्धा देव त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. महाराज तुम्हाला सांगू का, इथे भोळ्या या शब्दाचा अर्थ भोळा म्हणजे वेडसर, मूर्ख असं समजण्याचं कारण नाही. भोळा म्हणजे वेडा नाही. भोळा म्हणजे कुठलाही गर्व नसलेला साधा. तुकाराम महाराज म्हणतात ना, देवा आम्ही भोळी सेवा करतो. भोळी सेवा म्हणजे आम्हाला वेद येत नसेल, आम्हाला संस्कृत श्लोक येत नसेल, आम्हाला ते जमत नसेल, हो रे ओम दस झाले ते वगैरे वगैरे असं आम्हाला जमत नसेल, पण आम्ही नुसतं हरी हरी जरी म्हटलं ना, देवा आमची सेवा गोड करून घे रे. तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा, हीच माझी भोळी सेवा, हीच माझी भोळी सेवा. माझी भोळी सेवा देवा तू गोड करून घे. आणि मग भोळी सेवा करणारा जो भोळा आहे ना, त्याला नाथ महाराज म्हणतात हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. अशा भोळ्या भाविकांना हरीची प्राप्ती होते. अनेक ठिकाणी तुकाराम महाराजांनी देवाला सुद्धा भोळं म्हटलंय. देवाला भोळं म्हटलं की नाही? तुका म्हणे तुका म्हणजे भोळी विठाई कृपेची कोवळी, भोळी भोळी बाळ मूर्ती पांडुरंग, भोळी बाळ मूर्ती पांडुरंग. अनेक ठिकाणी भोळं म्हटलंय. भाविक गे माय भोळे गुणाचे आवडे ते अशी नाम घेता त्याचे. आणि मग असं भोळं असल्यामुळं भावानं देवाची भक्ती केली तर ज्ञानेश्वरीमध्ये बरेच ठिकाणी आलं ना, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. आणि मग अशी भोळी सेवा देवाला आवडते. आणि मग असा भोळा जो भक्त आहे ना, त्याला सुद्धा हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी. पण ज्ञानाचा अभिमान जर झाला महाराज, तर मग अभिमानियासी गर्भवास, अभिमानियासी अभिमानियासी गर्भवास. गर्विष्ठ माणसाला अभिमान बाळगणारा, ज्ञानाचा अभिमान ज्याला झाला, ज्याला आपल्या कर्तृत्वाचा अभिमान झाला, ज्याला कर्माचा अभिमान झाला, ज्याला मला सर्व समजते असं वाटते असा अभिमान झाला, महाराज म्हणतात त्याला माझी प्राप्ती नाही. त्याला कशाची प्राप्ती आहे? अभिमानियासी गर्भवास, अभिमानियासी गर्भवास. अशा अभिमानी
स्वतःला ज्ञानी समजणाऱ्या, विद्वान समजणाऱ्याला गर्भवासाचं दुःख आहे महाराज. मग गर्भवासाचं दुःख किती कठीण आहे हे आता पुन्हा इथे सांगायची आवश्यकता आहे काय? गर्भवास किती कठीण आहे सांगावं का? नाही ना. मग असा कठीण, असा दुर्धर असलेला गर्भवास जो आपल्याला नकोस आहे, तो गर्भवास ज्ञानी जरी असला पण अभिमान निर्माण झाला तर अभिमानी अशी गर्भवास. मग त्या ज्ञानाचा जर अभिमान होत असेल महाराज तर त्याच्यापेक्षा आम्ही वेडसर सुद्धा ना पंढरीचे वारकरी काय वेडे आहेत म्हणे. कुठेही बसतात, कुठेही ऐकतात, कुठेही स्नान करतात, घाणपाण्यात स्नान करतात, गाण्यात बसतात, कीर्तन ऐकतात, वेडसर दिसतात, वेडे आहेत, कुठेही बोलतात, कुठेही अभंग म्हणतात, कशाही आवाजात म्हणतात. असू द्या, भोळे आहेत ना. मग महाराज म्हणतात हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी अशी गर्भवास. का हो? अभिमानी अशी गर्भवास. आणि मग शेवटच्या चरणात महाराज सांगतात, ते खूप गोड आहे महाराज. शेवटचं चरण, अस्ति भाती प्रिय ऐसे पदे तिनी एका जनानी तिची केले. 5 प्रकारचे पद सांगितले तुम्हाला सांगतो. अस्ति, भाती, प्रिय, नाम आणि रूप. या 3 पद सांगितले. ते भगवंताने आपल्याकडे ठेवले आहेत आणि 2 मायेकडे दिलेले आहेत. अस्ति म्हणजे असणं, भाती म्हणजे भासणं, प्रिय म्हणजे आवडणं, रूप म्हणजे स्वरूप, नाम म्हणजे नाव. या 5 पैकी 3चा विचार इथे आलाय. अस्ति भाती प्रिय ऐसे पदे तिनी एका जनाधनी तेची झाले. अस्ति म्हणजे असणं, ब्रह्माचं असणं, भासणं, ब्रह्माचं भासणं, ब्रह्माचं आवडणं. अस्ति म्हणजे सत, भासणं म्हणजे माया, आवडणं म्हणजे आनंद. पहिला जे चरण आहे ना त्याला लावा. सत्पदते ब्रह्म, अस्ति, चित्पदते माया, भाती, आनंदपदी दया म्हणती अरी म्हणजे प्रिय. अस्ति भाती प्रिय ऐसे पदे तिन्ही, हे तिन्ही पद एका जनार्दनी तेची झाले. आमचे जनार्दन स्वामीच्या कृपेने आम्हाला ते तिन्ही पद समजले, उमगले, आम्ही ते जाणले. सांगितलं तुम्ही 5 गोष्टी सांगितल्या होत्या. अस्ति भाती प्रिय, रूप आणि नाम. हे घराला सुद्धा लावता येईल. उदाहरण घेतलं तर घर असणं झालं अस्ति, घर भासणं म्हणजे झालं, भासणं म्हणजे घराचं ज्ञान होणं, घर समजणं म्हणजे भाती, घर आवडणं म्हणजे प्रिय, घर हे नाव म्हणजे नाम, आणि असं घर असणं म्हणजे रूप, नामरूप. नामरूप काय? घराला उद्या हाऊस म्हणू शकतो आपण, होम म्हणू शकतो, बंगला म्हणू शकतो, फ्लॅट म्हणू शकतो. हे कायमस्वरूपी नसते ना. हे नाव चेंज होऊ शकते, बदलू शकते. रूपही बदलू शकते. आज घर असतं, उद्या असं बदलू शकते. रूप नाम दोन्ही बदलू शकतात. पण अस्ति असणं ते आहे, भाती आहे आणि आवडणं सुद्धा आहे. अस्ति भाती प्रिय. नाथ महाराज म्हणतात अस्ति भाती प्रिय ऐसे पदे तिनी एका जनार्दनी तेची झाले. अर्थात असे या अभंगावर आपलं चिंतन आज आपण मांडण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे जसं मी सांगून गेलो की अभंग थोडासा वेदांत सांगणारा आहे, म्हणून थोडंसं समजण्याला आपल्याला कठीण जातो. तरी मी आपलं सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. यापेक्षाही सोपं मला सांगता आलं नाही, पण जे काही सांगितलं ते आपल्याला कळलं असेल असं मला वाटते. आपल्याला हा भाग आवडला असेल नक्की शेअर करा, लाईक करा, कॉमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पुढचा अभंग घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्णारी. एकदा नाथांचं भजन करा. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. कुंडलिक वरधरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.